हॅलो हाय, कसे आहात? चला तर आता आज आपण बनवायचे आहे साबुदाणा वडे, जे वरनं खूप कुरकुरीत असतात आणि आतनं भरपूर असे मऊ असतात बरं का. ही बनवायला खूप सोपी अशी रेसिपी आहे, झटपट होते आणि खायला खूप छान लागतात. साबुदाणा वडे करण्यासाठी साबुदाणा कसा भिजवायचा हे आपण आधी पाहणार आहे. आणि आता भरपूर असे उपवास आहे. साबुदाणा घेतला की तो आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा तुम्हाला किती घ्यायचा ते तुमच्या प्रमाणावर आहे. साबुदाणा इथे आपण छान धुवून घेतलेला आणि तो 2 ते 3 पाण्याने धुतला ना, साबुदाणा बुडेल इतकंच पाणी ठेवायचं. बोट घालून बघायचं नसेल का आपल्या बोटाचं जे वरची जो तो भाग आहे तेवढा बुडत असेल तेवढाच आपल्याला इथे साबुदाण्यात पाणी ठेवायचं आहे. थोडं जास्त होतं तर मी ते काढून टाकलं. मस्त रात्रभर भिजवायला ठेवलं. बघू शकता आपला साबुदाणा कसला छान मस्त मोत्यासारखा फुगलेला आहे. आपला साबुदाणा अगदी मोत्यासारखा भिजलेला, इतका छान सुटसुटीत झालेला आहे. चिकट बिलकुल झालेलं नाही. पाणी जर प्रमाणात असेल ना तर खूप छान साबुदाणा भिजतो. साबुदाणा वडे पण खूप छान होतात. आता मी तुम्हाला सांगणार आहे, तेलात टाकता साबुदाणा वडा जो आहे तो उडतो, आपल्याला भाजतं वगैरे असं बिलकुल न होता छान पद्धत आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी इथे 2 हिरव्या मिरच्या, कच्चे शेंगदाणे आणि जिरी हे जे आहे हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. खूप छान टेस्ट येते ह्यानी आणि खायला पण खूप छान लागतात. कच्चे शेंगदाणे खूप थोडे घालायचे, खूप नाही. एका भांड्यामध्ये आपल्याला साबुदाणा काढून घ्यायचा. जेवढे वडे करायचे आहेत तेवढा आपण इथे साबुदाणा घ्यायचा आहे. तुम्हाला भरपूर सगळ्याचे करायचे असेल तर सगळा साबुदाणा घेऊ शकता, पण मी ना मोठी 1 वाटी इथे साबुदाणा घेतलेला आहे. आता आपल्याला इथे बटाट्याचं प्रमाण खूप घ्यायचं नाही. इथे मी 1 हा बटाटा आधी घेतलेला आहे. बटाटा खूप असेल ना तर वडे खूप असे चिकचिक होतात, त्याच्यामुळे बटाट्याचं प्रमाण खूप ठेवायचं नाही. आणि 1 अर्धा घेतला म्हणजे 1 आणि अर्धा एवढाच मी बटाटा घेतलेला आहे. खूप बटाटा वापरलेला नाही. चवीपुरतं इथे मीठ घालायचं आणि आपल्याला इथे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं इथे ना काळं मीठ पण घालायचं, त्याने पण आहे ना खूप छान टेस्ट येते. थोडंसं घाला आणि ना सगळं आधी आपल्याला मिरची घालायच्या आधी सगळं मिक्स करून घ्यायचं, कारण हाताला खूप तिखट लागतं, आग होते. त्याच्यामुळे बटाटा आणि साबुदाणा छान मिक्स करून घेतला ना म्हणजे आपले वडे जे आहेत ते तेलात सुटत नाही आणि फुटत पण नाही आणि खायला तर वडे खूप छान कुरकुरीत लागतात. या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. छान मिक्स करायचं आहे आपल्याला इथे. पाण्याचा वापर बिलकुल नाही. साबुदाणा जर छान भिजला ना तर पाण्याचा वापर वगैरे काही करायची गरज पडत नाही. इथे मी थोडीशी जिरी घेतलेली आहे वाटण्यात, मला थोडीशी कमी घातली होती मी, म्हणून मी इथे घातलेली आहे. तुम्ही इथे घाला किंवा मिरची वाटताना घाला. कोणी मिरचीचे तुकडेही घालतात, पण मिरची थोडीशी वाटून घातली ना तर खूप छान लागते. इथे मी 2 ते 3 चमचे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. शेंगदाण्याचा कूट जाडसरच ठेवायचा, खूप बारीक करायचा नाही. जी आपण वाटलेली मिरची आहे ती पण घालून घ्यायची. आता उपवास चालूच आहेत सारखे आणि साबुदाणा वडा तर कधी पण खाऊ शकतो. असं नाही की उपवासच आहे आणि मग खायचा, बिलकुल नाही. साबुदाणा वडा हा प्रत्येकाला खूप आवडतो. मी त्याच्यामध्ये जे वाटलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरी हे सगळं घालून घेतलेलं आणि छान मिक्स करायचं. एवढं मिक्स करायचं की साबुदाण्याचे थोडेसे 2 तुकडे व्हायला पाहिजे. एवढं छान मिक्स करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, शेंगदाणे, जिरी पूर्ण साबुदाण्याला लागलं पाहिजे. खूप छान सगळं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने, म्हणजे सगळं बटाटा बारीक होतो. बटाटा खिसणे वगैरे बिलकुल खिसून घ्यायचा नाही आहे आपल्याला, इथे हातानेच फोडायचं आहे. बटाट्याचं प्रमाण कमी ठेवलं ना वडे खूप छान लागतात खायला. त्याच्यामुळे बटाटा खूप घालायचा नाही. बटाटा घातला की वड्यांना रंग खूप चॉकलेट येतो. विकतचे वडे बघा त्यात बटाटा खूप कमी असतो, म्हणून ते वडे खूप छान लागतात खायला. इथे मी छान सगळं मिश्रण करून घेतलेलं आहे. मीठ मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मीठ घातलेलं आहे मी. साबुदाणा वडा आपण कधी पण खाऊ शकतो, असं नाही की उपवासच आहे मग करायचा नाही. साबुदाणा वडा कधी पण खाऊ शकतो. मस्त छान मिक्स करून घेतलेलं आहे मी हाताने. 5 ते 10 मिनिटं आपल्याला मिक्स करायचं, म्हणजे साबुदाणा आपला इथे फुटला जातो. छान आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि छान गोळे करायचे. प्रत्येकालाच ते जमतं, त्याच्यामुळं काही एवढं त्यास अवघड प्रोसेस नाही आहे. आणि प्रत्येकाला बघा बिना पाण्याचे काही काहींना पाणी लागतं, पण खूप छान असे साबुदाणा वडे झाले होते. थोडेसे पातळ ठेवायचे, खूप पातळ नाही खूप जाड नाही. खूप जाड झाले तर आतमध्ये कच्चे राहतात, त्याच्यामुळे साबुदाणा वडा करताना नेहमी थोडासा पातळ ठेवा. आतमध्ये पूर्णपणे तो
पूर्णपणे तेल गेलं पाहिजे आणि छान आपले तळे गेलेले हवे, एकदम हलके पोकळ होतात आतपर्यंत तेल गेलं तर. त्याच्यामुळं नेहमी साबुदाणा वडा करताना थोडासा पातळ ठेवायचा, खूप जाड नाही, खूप पातळ नाही. अशा पद्धतीने आपल्याला साबुदाणा वडा बनवायचा आहे आणि खूप छान साबुदाणा वडा होतात. या पद्धतीने करा. सगळे मी वडे करून घेतलेले आहेत. तेल आपल्याला छान गरम करून ठेवायचं. तेल आधी मस्तपैकी गरम करायचं आहे. मग वडा तळताना आपल्याला लो टू मिडियम गॅसवर ठेवायचा आहे. आधी तेल गरम झालं का नाही पाहायचं. त्याच्यासाठी आपण एक साबुदाणा घालून पाहायचा. तेल छान कडकडीत आपल्याला इथे गरम झालं पाहिजे. तेल जर गरम असेल तर वडे छान होतात. जेव्हा वडे तेलात घालतो आपण त्याच्यानंतर एक 2 ते 3 मिनिटांनी गॅस लो टू मिडियम ठेवायचा. वडे घालायच्या आधी हातावर आणखीन एकदा छान थापून घ्यायचे, म्हणजे वडे छान होतात. वडे घालताना तेल भरपूर असं गरम नको आहे, गरम करून घ्यायचं, नंतर गॅस लो टू मिडियम ठेवायचा. तेल जर पूर्ण थंड असेल तर वडे तेल जर पूर्ण थंड असेल तर वडे भरपूर तेल पितात. त्याच्यामुळं तेल आधी तापवायचं छान आणि छान आपल्याला ह्याच्यामध्ये तेलामध्ये वडे सोडून द्यायचे. लगेच आलटीपलटी करायची नाही, कारण साबुदाणा तेलामध्ये लगेच फुलला जात नाही. एक 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला पलटी करायची आहे. छान सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहेत, करपवायचे बिलकुल नाही. वडे करपले की खायला छान लागत नाही. त्याच्यामुळं वडे करपवायचे नाही. वडे असे छान टम्म फुगतात आणि तेलकट तर बिलकुल होत नाही. आणि साबुदाणा जर भरपूर वेळ आपण हाताने कुस्करला ना तर सगळे फुटले जातात, म्हणजे तो मग तेलातही फुटत नाही. साबुदाणा छान भिजला ना वडे खूप छान होतात खायला आणि खूप क्रिस्पी पण होतात. फक्त बटाट्याचं प्रमाण तुम्ही कमी ठेवा, वडे खूप छान होतात खायला. छान दोन्ही साईडने आलटून पलटून आपल्याला इथे वडे तळायचे आहे. सोनेरी रंग येईपर्यंत खूप सुंदर होतात. तुम्ही दह्यामध्ये साखर घालूनही वडे खाऊ शकता, हिरव्या मिरची बरं खाऊ शकता, किंवा काकडीची कोशिंबीर असते त्याच्याबरोबरही खाऊ शकता, शेंगदाण्याची आमटी असते त्याच्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. तसेच खाल्ले तरी खूप छान लागतात. त्यामुळं नक्की ट्राय करा. बघू शकता आपले वडे छान असे फुगलेले आहेत, खूप छान झाले होते. आत्ता श्रावण चालू आहे, भरपूर असे उपवास येतातच आपले. उपवास असो किंवा नसो, साबुदाणा वडा कधी पण एनी टाईम खायला खूप छान लागतो आणि पावसाळ्यात पण छान लागतो. त्याच्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. कच्चा ठेवायचा नाही आहे, दोन्ही साईडने आलटून पलटून असं आपल्याला साबुदाणा वडा तळून घ्यायचा आहे. बघू शकता छान आपला टम्म असा पुरीसारखा साबुदाणा वडा फुगलेला आहे आणि फुटला बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळं साबुदाणा वडा तळताना ना साबुदाणा छान असा कुस्करला ना म्हणजे ते फुटत नाही. तुम्ही ह्यात कोथिंबीर घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर. आमच्याकडं उपवासाला कोथिंबीर वगैरे काही चालत नाही, त्याच्यामुळे मी फक्त जिरी, हिरवी मिरची, शेंगदाणे, बटाटे एवढंच घातलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला. छान सगळे वडे आपल्याला तेलातनं काढून घ्यायचे, बिलकुल तेल लागत नाही किंवा तेलकट होत नाही. अशाच प्रकारे आपल्याला दुसरी पण बॅच तळून घ्यायची आहे साबुदाणा वड्यांची. तेलामध्ये छान सोडायच्या आधी हातावर छान टॅप करायचे आणि मग तेलामध्ये सोडून द्यायचे. दुसरी पण बॅच आपली छान सोनेरी रंगापर्यंत येईपर्यंत तळलेली आहे. 2 मिरच्या घातल्याबरोबर वडे खायला खूप छान लागतात. एकदम टम्म असे वडे आपले फुगलेले होते. थोडेसे उलटताना काळजी घ्या, तेल उडू शकतं. मिरच्या टाकताना फोडून टाका, नाहीतर तेल उडतं अंगावर घाईघाईत आपण तशाच टाकल्यात तर. त्याच्यामुळे ही चुकी बिलकुल करू नका. छान सगळं तेल निथळून घ्यायचं. या प्रकारे तुम्ही वडे बनवा, खावा. कसे वाटले तर नक्की सांगा. खूप छान रंग आला होता, खायला पण तेवढेच छान लागत होते. एकदम क्रिस्पी न तेलकट होणारे असे वडे या उपवासामध्ये तुम्ही पण ट्राय करून बघा. एकदम कुरकुरीत असे झालेले होते, खायला पण मस्तच लागतात. आणि हिरवी मिरची, दह्यामध्ये साखर घालून वडे खूप छान लागतात. कोणत्याही चटणीची किंवा शेंगदाण्याच्या आमटीची बिलकुल गरज पडत नाही आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही पण साबुदाणा वडा ट्राय करा, खूप छान होतात. कोणतीही चटणी काही नसलं तरी दह्याबरोबर खूप छान लागतात. दही नसेल तर हिरवी मिरची आणि साबुदाणा वडा पण खूप छान लागतो. खूप छान असे कुरकुरीत झाले होते, खायला पण खूप छान आणि बराच वेळ राहिले तरी ते कुरकुरीत राहतात. कारण बटाट्याचं प्रमाण कमी असेल ना तर वडा खूप छान राहतो, तेलही पीत नाही आणि असे लालसरही होत नाही. या पद्धतीने नक्की ट्राय करा. कमी बटाटे घाला, छान वडे होतात, खूप छान होतात.
चला तर बाय, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.